नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. केळदीची राणी चेन्नम्मा, औरंगजेबाला शह देणारी समर्थ प्रशासिका. सामान्य घरात जन्म घेऊन सुद्धा जिनं स्वतःच्या कर्तृत्वानं अफाट धैर्य आणि सामर्थ्य दाखवत मोठा इतिहास रचला, ती राणी चेन्नम्मा. पती सोमशेखर नायक याच्या दीर्घ आजारपणामध्ये आणि त्याच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1671 पासून ते इसवी सन 1696 पर्यंत 25 वर्ष तिने स्वतः शासिका म्हणून खंबीरपणे केळदीचा राज्यकारभार पाहिला. स्वकीयांची अनेक बंडाळी मोडून काढल्या. म्हैसूरच्या चिक्कदेवरायसारख्या राजांना फक्त सैन्य बळावर नव्हे तर औदार्यानं जिंकणारी विजापूरचा सुलतान असेल वा खुद्द औरंगजेब, त्यांना रणांगणावर पराभूत करून त्यांचे मनसुबे उधळून लावणारी, जिंजीच्या किल्ल्याकडे निघालेल्या राजाराम महाराजांना समर्थपणे आश्रय देणारी कर्तृत्ववती राणी चेन्नम्मा. याशिवाय राणी चेन्नम्मानं पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्याशीही मुत्सद्दीपणे आंतरराष्ट्रीय व्यापार करून केळदीला समृद्ध केलं. अत्यंत उज्ज्वल कीर्तिमान स्थापित करणारी ही वीरांगना खरोखरच भारताचं रत्न होय. केवळ मोठी साम्राज्यच इतिहास घडवतात असं नाही, तर या साम्राज्यांची स्थिरता, समृद्धी ही त्यांच्या मांडलिक राजांवर, अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. याचप्रमाणे विजयनगरचं मोठं साम्राज्य हे नायक आणि इतर मांडलिक राजांच्या शक्तीवर वाढलं. त्यामधल्या छोट्या घटना या मोठ्या साम्राज्याला वळण देणाऱ्या ठरल्या. साधी माणसं ऐन संकटाच्या वेळी खंबीरपणे राजाबरोबर उभी राहिली आणि राजाला मोठ्या विनाशापासून त्यांनी वाचवलं. केळदीचे नायक म्हणजे यांचंच मूर्तिमंत उदाहरण. विजयनगरमधील नायक म्हणजे सरंजामी व्यवस्था. तुलू वंशाचा अतिशय पराक्रमी राजा कृष्णदेवराय यानं विजयनगरचं साम्राज्य आणखीन सशक्त केलं. अनेक पैलूंनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कारकिर्दीत नायकांमध्ये विभागलेली शासन व्यवस्था होती. या व्यवस्थेमध्ये विजयनगरच्या साम्राज्याची प्रचंड अशी सैन्यशक्ती उभी राहिली. त्यामुळे अनेक परकीय आक्रमकांनी त्यावर आक्रमण करायचा कधी विचार केला नाही. सुरुवातीला हे नायक वेगवेगळ्या परिवारातले होते आणि राजा त्यांची प्रत्यक्ष नेमणूक करत असे. पण हळूहळू या नायक व्यवस्थेनं वंश परंपरागत रूप घेतलं. नायक हे त्यांचं पद आणि नंतर आडनाव झालं. प्रशासकीय व्यवस्थेला आकार देण्याचं महत्त्वाचं काम सुरुवातीच्या नायकांनी केलं. पुढे ज्या नायकांनी स्वतंत्रपणे राज्य केलं त्यांपैकी काही म्हणजे मदुराईचे नायक, तंजोर, जिंजी आणि केळदी म्हणजे इक्केरी इथले नायक. त्यांनी दक्षिण भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. केळदीच्या नायकांनी इसवी सन 1500 ते 1763 पर्यंत म्हणजे 2.5 शतक शासन केलं. त्यातलीच एक समर्थ शासिका म्हणजे राणी चेन्नम्मा. औरंगजेबाच्या सैन्याची माघार. आणखीन एक चांगला योगायोग म्हणजे या मुघल फौजेला कर्नाटकाच्या सरहद्दीवर संताजी घोरपडे यांनी गाठलं. तिथे निकराची लढाई होऊन मुघलांची पिछेहाट झाली. जान-निसार खान हा तिथेच जखमी झाला. तथापि औरंगजेबाच्या आज्ञेनुसार उरलेलं सैन्य बेदनूरकडे वळलं. हा प्रदेश घनदाट जंगलांनी भरलेला होता. त्यात मुघल सैन्य दिशाहीन होऊन बिथरलं. अनेक ठिकाणी ते दलदलीतही फसलं. जंगलांमध्ये मुघल सेना पिचून गेली. राणीच्या सैन्यानं गनिमी काव्यानं मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडलं. अशा प्रकारच्या छुप्या हल्ल्यांनी मुघल फौज त्रस्त झाली. राणीच्या सैन्यानं या मुघलांना डोंगर दऱ्यांमध्ये गाठून अक्षरशः चिरडून टाकलं. अखेरीस राणी चेन्नम्मा आणि औरंगजेबामध्ये शांततेचा तह झाला.
राणीकडून थोडी खंडणी आणि सीमेवरचे काही छोटे किल्ले घेऊन औरंगजेबानं आपलं सैन्य जिंजीकडे वळवलं. राणीमुळे राजाराम महाराज हाती लागले नाहीत, शिवाय मुघल सैन्याला माघार घ्यावी लागली. हे औरंगजेबाचं मोठं अपयश होतं. इसवी सन 1690च्या सुमारास मिळालेल्या या विजयानं राणी चेन्नम्माची कीर्ती दूरवर पसरली. तिनं मल्लूर प्रांत मोगलांकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतला. शिवतत्व रत्नाकर या ग्रंथात या संपूर्ण घटनेचं आणि राणीला यामुळे मिळालेल्या आसे तू हिमाचल या कीर्तीचं वर्णन केलं आहे. रमराजन रूपम जित्वा गृहीतुमभिवांछति म्लेच्छे वारंगखानाख्ये समायाति वलीयसी कालं प्रतीक्षमाणाथ निर्गत्य ससुधिस्ततः चारित्वा तत्र तत्रापि नृपो मार्गवशागतः समागतो भवद्देश मिमं च सपरिच्छिदः स्वदेशं समुपायान्तं रामराजं विभाव्यसा महतामपि शूराणां बलिनां नीतिवेदिनां पराभवस्तत्र तत्र पूर्वेषामपि दृश्यते असाधारण विक्रांति रियमित्यखिलैस्तुता आसेतु हिमवत्पादं कीर्ती प्रापसु निर्मलाम. राणी चेन्नम्मा आणि मराठ्यांचे ऋणानुबंध. राणी चेन्नम्मा आणि राजाराम महाराजांचा आणखीन एक ऋणानुबंध मराठ्यांच्या इतिहासात आपल्याला सापडतो. याची स्पष्टपणे नोंद घेण्यात आली आहे. या कठीण काळात बिदनूरच्या राणीनं राजाराम महाराजांना आश्रय दिला. तिने त्यांना आपल्या राज्यात सुरक्षित ठेवले. त्यांच्या मागावर मोगल आले, यांना मारून काढले आणि नंतर संधी पाहून जिंजीकडे मार्गस्थ करून दिले. बिदनूर सारख्या चिमुकल्या राज्याची मालकीण असलेल्या राणीसारख्या बाई माणसाने औरंगजेबासारख्या खविसाचा संताप ओढवून घेण्याचे पुरुषांनाही लाजविणारे धारिष्ट दाखवावे आणि आपल्या प्राणावर एक आपल्या राज्यावर उदार होण्यास तयार व्हावे, असा तिचा व राजाराम महाराजांचा कोणता बरे ऋणानुबंध होता. काही वर्षांपूर्वी शहाजी राजे जेव्हा विजापूरच्या दरबारी होते, तेव्हा रणदुल्ला खान, शहाजी राजे आणि विजयनगरचे काही स्वतंत्र झालेले पाळेगार मिळून कर्नाटकाला काही प्रदेश जिंकण्याच्या उद्देशानं मोहिमेवर गेले होते. त्यावेळी रणदुल्ला खानानं बिदनूरचं राज्य जवळजवळ खालसा केलं होतं. परंतु बंधुभावानं शहाजी राजांनी ते राज्य बेदनूरचा राजा वीरभद्र नायक इसवी सन 1629 ते 1645 याला परत दिलं. आता राणी चेन्नम्मानं राजाराम महाराजांना आश्रय देऊन शहाजी राजांच्या वंशजाला वाचवलं. अत्यंत कठीण काळात चहूबाजूंनी उठलेल्या वादळात स्वतःच्या ओंजळीनं राजाराम महाराजांच्या रूपातला स्वराज्याचा दिवा तेवत ठेवण्याचं मोठं काम राणी चेन्नम्मानं केलं. केदीमधल्या रामेश्वरम मंदिराच्या प्रांगणात आपल्याला उंच असा एक ध्वजस्तंभ किंवा विजयस्तंभ बांधलेला दिसून येतो. त्याच्या खाली दरबारातील राणी चेन्नम्मा आणि तिच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या राजाराम महाराजांची प्रतिमा त्यावर कोरलेली दिसते. ही घटना अजरामर झाली. या धैर्यासाठी राणी कायम स्मरली जाते. राणी चेन्नम्मा आणि मलबार म्हणजेच केरळ. त्या काळचा मलबार अर्थात आत्ताच्या केरळच्या इतिहासात सुद्धा राणी चेन्नम्माचा उल्लेख मिळतो. स्कॉटलंड इथला जहाजांचा कर्णधार आणि लेखक कॅप्टन अलेक्झांडर टॅमिल्टन त्याच्या न्यू अकाउंट ऑफ द ईस्ट इंडीज या ग्रंथात लिहिलं आहे, राणी kept a standing army of 1,50,000 soldiers to put down the insolence of Malay's coast. The Canaries have forts built of earth wherein are kept 200 to 300 soldiers
ready to encounter any small party of Malabars that clandestinely come to thieve and rob. यावरून राणी चेन्नम्माची चोख सुरक्षा व्यवस्था आपल्याला सहज लक्षात येऊ शकते. फ्रायर हा ब्रिटिश डॉक्टर त्या दरम्यान कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावरून मुंबईकडे गेला. त्यानं होन्नावाड इथलं त्या काळातलं वर्णन करून ठेवलंय. त्यात त्यानं आवर्जून नोंदवलंय, द पीपल हॅव गुड लॉज अँड ओबे देम अँड ट्रॅव्हल विदाउट गाईड्स ऑन ब्रॉड रोड्स, नॉट अलॉग बायपाथ्स ॲज इन मालाबार. राणी चेन्नम्मा आणि पोर्तुगीज. राजा सोमशेखराचे इसवी सन 1670 मध्ये पोर्तुगीजांशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले होते. त्यानं पोर्तुगीजांना मंगळूर, बर्सेल्लोर, होनवाडा इत्यादी ठिकाणी फॅक्टरी बांधण्याची परवानगी दिली. मात्र त्यासाठी भरपूर अटी घातल्या. हे कारखाने एकेरी भिंतीचे बांधलेले असतील, दुहेरी नाहीत. त्याभोवती कोणतेही बुरुज नसतील. पोर्तुगीजांना तेलाचे कारखाने टाकता येणार नाहीत. पोर्तुगीज स्थानिक लोकांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. तसंच पोर्तुगीज कुणाही भारतीयाला त्याच्या मर्जीविरुद्ध ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित करणार नाहीत. अशा स्पष्ट अटींमुळे पोर्तुगीजांवर राजाचा चांगलाच वचक होता. याच पद्धतीनं अनेक परदेशी व्यापाऱ्यांशी राणी चेन्नम्मा अतिशय आत्मविश्वासानं आणि चातुर्यानं व्यापार करत असे. यातून केळदी राज्याला भरपूर नफा होत असे. पोर्तुगीज मिर्जान होनवाडा या बंदरांमधून तांदूळ, मसाले, काळी मिरी इत्यादी वस्तू बाहेर निर्यात करत. त्या बदल्यात अरबी घोडे राणीला पुरवत. पोवळे, रेशीम, मोती यांचाही मोठा व्यापार चाले. हा सगळा व्यापार वस्तू विनिमय ह्या पद्धतीनं म्हणजेच बार्टर सिस्टम या पद्धतीनं चाले. दोन वस्तूंच्या किमतीत तफावत असल्यास ती पैशांनी भरून काढली जात असे. त्या काळी वराह, होन्नू, दरंगा, हाणा, मुपागा, अड्डा, बेळे, कासू इत्यादी नाणी चलनात होती. तसंच नायकांची स्वतःची सुवर्ण नाणी इक्केरी वराह ही सुद्धा होती. इसवी सन 1671 नंतर राणी चेन्नम्मा आणि पोर्तुगीजांचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण होते. तिनं त्यांना मर्यादेत ठेवलं होतं. पुढे त्यांच्यात 15 डिसेंबर 1678 रोजी मैत्रीचा एक तह झाला. त्यात राणीचा क्वीन ऑफ कांद्रा असा उल्लेख आढळतो. त्यात पोर्तुगीजांनी तिला 30,000 झेराप्टिन्स अर्थात पोर्तुगीज कालीन चांदीची नाणी लढाईची भरपाई म्हणजे कॉस्ट ऑफ वॉर म्हणून देण्याचं ठरवलं. मंगळूर येथे फॅक्टरी उभारण्यासाठी राणीनं त्यांना दगड आणि लाकूड पुरवायचं, शिवाय वार्षिक तांदळाच्या 1500 गोण्या द्यायच्या. या व्यतिरिक्त राणीनं त्यांना मिर्जान, होन्नावाड, चंद्रवाडा, भटकळ, कल्याणपुरा इत्यादी ठिकाणी त्यांची उपासना स्थानं म्हणजे रोमन कॅथोलिक चर्च बांधण्याचीही परवानगी दिली होती. 16 जानेवारी 1683 या तारखेला गोव्याच्या व्हॉइसरॉयनं राणीला लिहिलेल्या पत्रातून अनेक गोष्टी जाहीर होतात. त्यात त्यानं वापरलेली अत्यंत आदराची आणि विनंतीवजा भाषा ही राणी चेन्नम्माचा मान, सामर्थ्य आणि व्यापारावरील वर्चस्व निर्विवाद स्पष्ट करते. राणीचा मस्कतवरून अरबी घोड्यांचा व्यापारही चालत असे. याचाही एक पत्रातून स्पष्ट उल्लेख होतो. इसवी सन 1695 पर्यंत सेलोर, कॅम्बोलिम अशी काही पोर्तुगीजांची मोठी केंद्र प्रस्थापित झाली होती. त्याच वर्षी राणी आणि पोर्तुगीजांनी मिळून आक्रमण करणाऱ्या अरबांविरुद्ध टक्कर दिली. अत्यंत धैर्यानं राणीनं सगळ्या परकीयांना विशिष्ट अंतरावर ठेवून त्यांचा केळदीच्या समृद्धीसाठी कौशल्यानं उपयोग करून घेतला होता. आता वळूयात समृद्ध साहित्य निर्मितीकडे. केळदीचे नायक हे विद्या, कला, साहित्याचे आश्रयदाते होते. व्यंकटप्पा, बसवप्पा हे स्वतः विद्वान लेखक होते.
बरंच साहित्य त्या काळात लिहिलं गेलं. पद्मपुराणाच्या उत्तराखंडात असलेल्या शिवगीतेचं 18 अध्याय तिरुमल भट्ट यांनी कन्नडमध्ये भाषांतर केलं. त्यांनी शिव अष्टपदीही लिहिली. या व्यतिरिक्त रंगनाथ दीक्षित यांचं तंत्रसार, अश्वपंडित यांचा घोड्यांशी संबंधित ग्रंथ मानप्रिय, भट्टोजी दीक्षित यांचा तत्वकौस्तुभ अशा अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. बसवराजानं लिहिलेल्या शिवतत्वरत्नाकर ग्रंथ केवळ नायकांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत नाही, तर यातून भारतखंडाचे भाग, शहरांचं नियोजन, स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र, पाकशास्त्र, संगीत, शिवउपासना अशा अनेक विषयांचा सखोल ज्ञान वाचायला मिळतं. आणि त्यामुळे त्याला एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन कल्चर असं म्हणतात. नायक राजांनी सुंदर वास्तूही घडवल्यात. होयसळ आणि द्रविड पद्धतीचा अनोखा संगम त्या काळातल्या कला आणि वास्तुशास्त्रात बघायला मिळतो. कर्नाटक राज्यातल्या शिमोगा इथे या काळात बांधलेल्या वास्तूंचे अनेक अवशेष आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत धार्मिक वृत्तीच्या राणी चेन्नम्मानं आपल्या पूर्वजांप्रमाणे शृंगेरी मठाला मदत सुरू ठेवली. तिनं चेन्नंबापुरा या अग्रहारांची स्थापना केली. अग्रहार म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण सदनिका बांधून तिथे विद्वानांची राहण्याची आणि अभ्यासाची सोय केली जात असे. आपल्या पतीच्या नावानं सोमशेखरपुरा तिनं वसवला. राणीनं हुलीकेरे इथला किल्ला पुन्हा नव्यानं बांधला. नंतर राणीचा मुलगा बसवप्पा यानं तिला आपल्या मातेच्या गौरवार्थ चेन्नागिरी हे नाव दिलं. त्या काळात राजश्रयानं अनेक मठ चालत असत. या मठातून तत्वज्ञान आणि इतर शास्त्राभ्यास करणाऱ्या विद्वानांची व्यवस्था होत असे. अष्टांग योग, अद्वैत सिद्धांत, तर्क, मीमांसा, वेदांत अशा अनेक विषयांचा अभ्यास, पठण, लिखाण यामधून चालत असे. राणी चेन्नम्माच्या काळात नृसिंह भारती हे शृंगेरीचे मठाधिपती होते. ते राणीच्या निमंत्रणावरून काही दिवस बेदनूर इथे येऊन राहिले. तिनं त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केला. 1680 मध्ये या भागात भीषण दुष्काळ पडला. त्या काळात राणीच्या मदतीनं आणि प्रेरणेनं शृंगेरी मठाद्वारे रोज हजारोहून अधिक लोकांना अन्नदान करण्यात येत असे. राणीनं कोटीपुरा इथल्या रामाजी कुटाडा मठाला देणगी दिल्याची नोंद आहे. अनेक देणग्यांची कागदपत्र तिचं औदार्य सिद्ध करतात. याशिवाय उडुपी इथे द्वैत सिद्धांताचा मठही होता. तसंच राज्यात ख्रिस्ती, मुस्लिम इत्यादी लोकही होते. त्यांच्या प्रार्थनास्थळांसाठी या काळात देणग्या देण्यात आल्या. राणी आणि तिचे नायक वंशज हे खूप सहिष्णू होते. राणीचा शाश्वत संदेश. चेन्नम्माचा पुत्र बसवप्पा याचा विवाह कण्णम्मा आणि बसवम्मा या दोघींशी झाला. आपली सगळी कर्तव्य राणीनं पार पाडली. राणी चेन्नम्मानं आनंदानं बसवप्पाकडे राज्य सोपवलं आणि वानप्रस्थाला तिनं तीर्थाटन केलं. काशी, रामेश्वर, श्रीशैल्यम, तिरुपती, गोकर्ण इत्यादी अनेक मंदिरांना भेटी देऊन मोलाच्या देणग्या दिल्या. पुत्तूर इथल्या व्यंकटेश्वराला दिलेल्या देणगीपत्राचा उल्लेख तिथल्या ताम्रपटातही मिळतो. कोणत्याही राजघराण्यात जन्म न घेता, दैवताच्या आघातांनी खचून न जाता राणी चेन्नम्मानं 25 वर्ष दीर्घकाळ शासन केलं. स्वतःला मूल नसलं तरी बसवप्पाला दत्तक घेऊन सर्वार्थानं तिनं समर्थ उत्तराधिकारी म्हणून घडवलं. राणी चेन्नम्मा मृत्यूशय्येवर असताना तिनं पुत्र बसवप्पा याला केलेला उपदेश आजही तितकाच समर्पक आहे. तो असा आहे, एकदा दिलेला शब्द कधीही फिरवू नकोस. स्वकर्तव्याकडे कधीही दुर्लक्ष करू नकोस. मधुर वाणीत बोलताना सावध राहा.
कपटी कारस्थानी लोकांसमोर अंतर्मनातले हेतू उघड करू नकोस. चुकीच्या वाटेवर चालू नकोस. प्रजेत भेदभाव करू नकोस. पापाचरण टाळून निरंतर शिवाच्या चरणी लीन हो. प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेव. आश्रयाला आलेल्याचं रक्षण कर. कुणाचीही निंदा करू नकोस. जगात आत्मसंयमाशिवाय वावरू नकोस. कामादी वासनांवर विजय मिळव. जन्म मरणाच्या फेऱ्यावर मात कर. संकटकाळी निर्भय हो आणि वैभवात गर्वापासून दूर राहा. सत्याच्या मूलभूत तत्वांचं चिंतन कर आणि निर्गुण निराकार अशा अद्वैताला जाणून घे. वेदविद्या जाणणाऱ्या विद्वानांचा सन्मान कर. हा जन्म केवळ स्वप्न म्हणजे मायाजाल आहे असं समज आणि कोहम म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचा शोध घे. सदैव हसत आनंदी राहा, पण स्वतःचं हस करून घेऊ नकोस. लोकांच्या स्तुतीला पात्र ठरशील असं जीवन जग. अशा शाश्वत वाटेचा अवलंब कर जिथून परतीचा मार्ग नाही. विविध मार्गांनी शिवाची आराधना करून चिरंतन आनंद प्राप्त कर. हे बोल कायम स्मरणात ठेव. शिवतत्व रत्नाकर ग्रंथात शेवटी चेन्नांबिका चरित्रात हा संपूर्ण उपदेश सुंदर शब्दात दिला आहे. राणीच्या या शब्दांमधून तिची परिपक्वता, समर्पित वृत्ती, राजधर्माची जाणीव, तिचं पुत्रप्रेम आणि परमेश्वराची भक्ती असे कितीतरी पैलू दृष्टीस पडतात. तिच्या उदात्त उत्तुंग आयुष्याची आपल्याला जाणीव करून देतात. तिनं इसवी सन 1696 साली देह ठेवला. राणीनंतर तिचा पुत्र बसवप्पा नायक यानं इसवी सन 1696 ते 1714 असं शासन केलं. अत्यंत उज्ज्वल अशी त्याची ही कारकीर्द होती. राणी चेन्नम्माचा वसा घेणारी राणी वीराम्मा. केळदी राज्याच्या शेवटाकडे येताना राणी चेन्नम्माची वंशज वीराम्मा हिची सुद्धा दखल आपल्याला घ्यावी लागते. बसवप्पा नायक दुसरा हा इसवी सन 1739 मध्ये केळदीच्या गादीवर बसला. त्याच्यानंतर पुढे त्याची पत्नी वीराम्मा हिनं त्यांचा दत्तक पुत्र कण्णा बसवप्पा याला गादीवर बसवून इसवी सन 1755 पासून केळदीमध्ये राज्य केलं. तिची कारकीर्द हैदर अलीच्या आक्रमणामुळे संपुष्टात आली. त्यानं राणीला बंदी बनवून तिच्या दत्तक पुत्रासह मद्दागिरी इथे ठेवलं. हैदर अलीनं इसवी सन 1763 मध्ये बेदनूरवर ताबा मिळवला. वैभवशाली बेदनूर त्यानं लुटून केळदीच्या नायकांची सत्ता संपुष्टात आणली. त्या काळात हैदर अली आणि मराठ्यांचा संघर्ष सुरू होता. पुन्हा एकदा मराठ्यांशी नायकांचा ऋणानुबंध दिसून येतो. पुढच्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1764 मध्ये श्रीमंत माधवराव पेशवे यांनी मद्दगिरी हा प्रदेश जिंकून घेतला आणि राणी वीराम्मा तसंच तिच्या दत्तक पुत्राला बंदिवासातून सोडून त्यांना बरोबर घेऊन ते पुण्याला निघाले. परंतु क्षीण झालेली वीराम्मा पुण्याला पोचण्याच्या आधीच निधन पावली. तथापि तिनं हैदर अलीशी ज्या पद्धतीनं कडी टक्कर दिली ना, त्यासाठी शत्रू पक्षातल्या इतिहासकारांनी तिचं कौतुक केलेलं दिसून येतं. नंतर इक्केरी हा मैसूरचा एक भाग झाला. अशा प्रकारे राणी चेन्नम्मानं तिच्या दीर्घ आणि उज्ज्वल कारकिर्दीनं प्रेरणादायी इतिहास रचला. अशा अनेक गोष्टी ह्या पुस्तकात आहे. भारतातल्या सगळ्या विविध भागातून तिथल्या राण्यांच्या शौर्य गाथा आपल्याला इथे वाचायला मिळतील. हा इतिहासाचा वारसा आपण जपायलाच हवा आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोचवायला हवा. आणि त्याकरता हे पुस्तक संग्रही असायलाच हवं. हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विकत घेऊ शकता. तेव्हा ते नक्की विकत घ्या, लगेच विकत घ्या. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.